नमस्कार. मी डॉक्टर अमित नंदकुमार द्रविड, MD मेडिसिन, संसर्गजन्य रोगतज्ञ, नोबल हॉस्पिटल, पुणे. आज आपण बोलणार आहोत ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या आजाराबद्दल. जसं आपल्याला माहित आहे की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर न्यूज पसरायला लागल्या की चायनामध्ये परत एकदा निमोनियाच्या केसेस वाढत आहेत. एक नवीन व्हायरस आलेला आहे ज्याच्यामुळे पेशंट्स चायनाच्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होत आहेत. त्यांचे चायनाचे हॉस्पिटल्स फुल झालेत आणि त्याच्यामुळे कदाचित चायनामध्ये लॉकडाऊन लागू शकतो आणि त्याच्यामुळे ही भीती सोशल मीडियावर पसरायला लागली आणि एक नवीन नाव आलं ज्याचं नाव होतं ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस. आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की हा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस भारतात येणार आहे आणि परत कोविडसारखीच परिस्थिती भारतात करणार आहे का. तर आज आपण समजून घेऊ की नक्की झालं काय. तर जर तुम्ही चायनाच्या CDCच्या वेबसाईटवर गेलात आणि जर ती CDCच्या वेबसाईट वाचली तर लक्षात येईल की चायनीज ऑथॉरिटीज म्हणतात की हो, आमच्याकडे रेस्पिरेटरी इलनेसेसचा एक सर्ज आलेला आहे, पण हा रेस्पिरेटरी इलनेसेसचा जो सर्ज आहे तो दर हिवाळ्यामध्ये आमच्याकडे येतो, त्याच्यामुळे ही काही वेगळी बाब आमच्याकडे होती असं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी 4 व्हायरसेसचं नाव घेतलंय: इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, रायनो व्हायरस आणि ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस. या 4 व्हायरसेसमुळे आमच्याकडे सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यातल्या काही लोकांना व्हायरल निमोनिया पण होतोय. त्यातल्या त्यात ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हे नॉर्दर्न चायनामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्ती आहे. पण सर्वात जास्ती OPD मध्ये येणारे लोक आणि सर्वात जास्ती ऍडमिट होणारे लोक यांना इन्फ्लुएन्झा किंवा आपण ज्याला स्वाईन फ्लू म्हणतो हा व्हायरस सतावतो. पण लोकांनी बाकीच्या 3 व्हायरसेसकडे दुर्लक्ष करून फक्त ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस बद्दलच चर्चा करायला सुरुवात केली. तर ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस काय आहे? ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा न्यूमो व्हायरस फॅमिली मधला एक व्हायरस आहे, RNA व्हायरस आहे आणि तो जगामध्ये मागच्या 60 वर्षापासून पसरत आहे. त्याला ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हे नाव 20 वर्षापूर्वी देण्यात आलं आणि दरवर्षी भारतामध्ये थोड्या ना थोड्या केसेस जे सर्दी खोकला तापाच्या असतात त्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसमुळे होतात. त्याच्यामुळे नंबर 1 हा नवीन व्हायरस नाही. जसा कोविड-19 हा एक नवीन व्हायरस होता जो चायनामधून आला आणि पूर्ण जगामध्ये डिसेमिनेट झाला, तिथे इंट्रोड्यूस झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी पॅन्डेमिक कॉज केला, तसा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा नवीन व्हायरस नाही, तो एक जुना व्हायरस आहे. आणि आपल्या भारतामध्ये तुरळक प्रमाणात दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसच्या केसेस रिपोर्ट करते. त्यामुळे याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, हा काही नवीन व्हायरस नाही. दुसरं, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा नॉर्मली लहान मुलांमध्ये आजार कॉज करतो. शास्त्रज्ञ सांगतात की वयोवर्ष 5 होईपर्यंत 100% मुलांना एकदा तरी ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लागण झालेली असते आणि ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसमुळे त्यांना सर्दी खोकला ताप हे त्रास होऊन गेलेले असतात. लहान मुलांमधले कुठली मुलं आजारी पडतात या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसमुळे आणि कुठल्या लोकांना निमोनिया होतो? तर जी मुलं प्रीमॅच्युअर असतात, म्हणजे ज्यांचा जन्म 7व्या-8व्या महिन्यात झालेला असतो किंवा ज्यांना जन्मजात अस्थमा असतो, अशा लोकांना हा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस, अशा बाळांना हा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस सर्दी खोकला ताप कॉज न करता किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कॉज न करता कधी कधी व्हायरल निमोनिया सुद्धा कॉज करू शकतो, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. आता आपण येऊ मोठ्या माणसांकडे. तर जसं मी सांगितलं की दरवर्षी तुरळक प्रमाणात सर्दी खोकला तापाच्या केसेस या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसमुळे होतात. तर मग ॲडल्ट्समध्ये हा व्हायरस कोणाला त्रास देऊ शकतो? तर ज्यांचं वय हे 65 वर्षाच्या वर आहे किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे ज्यांना हेवी डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा त्यांना अस्थमा किंवा COPDचा आजार आहे, अशा लोकांना, अशा म्हाताऱ्या लोकांना हा व्हायरस त्रास देऊ शकतो. त्यामुळे ॲडल्ट्समध्ये सुद्धा मेजॉरिटी लोकांना हा व्हायरस कॉमन फ्लू सारखा त्रास देतो. सर्दी खोकला ताप अंगदुखी घसादुखी असे सिम्पटम त्यांना होतात. पण जर तुम्ही 65 वर्षाच्या वर असाल किंवा तुम्हाला काही कोमॉर्बिडिटीज असतील तर तुमच्यामध्ये कधी कधी रेअरली 10,000 मागे एका माणसाला हा व्हायरस निमोनियाचं स्वरूप धारण करू शकतो. पेशंट सिरियस होतो म्हणजे काय होतं तर त्यांना ब्रॉन्कायटिस होऊ शकतो, ब्रॉन्क्युलायटिस होऊ शकतो, कधी कधी निमोनिया होऊ शकतो आणि त्याच्यामुळे छातीमध्ये सुईसुई होणं किंवा दम लागणं किंवा ऑक्सिजनची गरज पडणं असं काही लोकांना होऊ शकतं. जसं मी सांगितलं 10,000 लोकांच्या मागे फक्त 2 लोकांनाच हा सिरियस त्रास होतो, म्हणून त्याची पण काळजी करायची गरज नाही.
अजून एक कॅटेगरी आहे की ज्यांना हा आजार त्रास देऊ शकतो किंवा ह्युमन मेटानिमो व्हायरस त्रास देऊ शकतो, ते म्हणजे जे आपले ऑर्गन ट्रान्सप्लांट रेसिपिएंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रत्यारोपण केलं आहे कुठल्याही ऑर्गनचं, म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट. आपल्याला माहिती आहे की या लोकांना प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी बरीच औषधं चालू असतात, जसं स्टिरॉइड्स चालू असतं, इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन चालू असतं. अशा लोकांना ह्युमन मेटानिमो व्हायरस हा बऱ्यापैकी त्रास देऊ शकतो. नुसतं सर्दी खोकला ताप न कॉज करता निमोनिया, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युलायटिस होऊ शकतो आणि अशा पेशंटला सिरियसली त्रास होऊन त्यांना व्हेंटिलेटरवर किंवा ICU मध्ये सुद्धा पोहोचवू शकतो. त्यामुळे ॲडल्ट्समध्ये वयोवर्ष 65च्या वर किंवा ज्यांचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं आहे, इस्पेशली बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेलं आहे, त्यांना काळजी करण्याची गरज आहे. तिसरी कॅटेगरी ज्यांना ब्लड कॅन्सर आहे आणि त्यांची किमोथेरपी चालू आहे, म्हणजे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, ॲक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया, मल्टिपल मायलोमा, अशा लोकांना ज्यांना किमोथेरपी चालू आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी आहे किमोथेरपीमुळे, त्यांना सुद्धा हा आजार ह्युमन मेटानिमो व्हायरस त्रास देऊन त्यांना निमोनिया कॉज करू शकतो. पण जसं मी पहिलेही सांगितलं की ह्याचं शक्यता खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही की या आजारामुळे कुठलाही पॅन्डेमिक भारतात येणार आहे. मला असं बिलकुल वाटत नाही की या आजारामुळे काही लॉकडाऊन लागणार आहे. मला असंही बिलकुल वाटत नाही की ज्याच्यामुळे आपले हॉस्पिटल तुडुंब भरून आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे, असं मला वाटत नाही. दुसरं, मग बरेच लोक असं विचारतात की या आजाराला कुठली ट्रीटमेंट आहे का किंवा कुठलं वॅक्सिन उपलब्ध आहे का. तर मेजॉरिटी 99% लोकांमध्ये हा त्रास, हा व्हायरस फक्त कॉमन फ्लूचे सिम्पटम देतो, म्हणजे सर्दी खोकला ताप, अंगदुखी, सर्दी, घसादुखी असेच सिम्पटम लोकांना असतात. आणि जे आपण ट्रीटमेंट कॉमन फ्लूला देतो तीच ट्रीटमेंट आपण ह्युमन मेटानिमो व्हायरसला दिली तर मेजॉरिटी पेशंट्स आपोआप बरे होतात. या आजारासाठी वेगळं कुठलंही अँटीव्हायरल उपलब्ध नाही, किंबहुना त्याला द्यायची गरज नाही. अगदीच तुमचा पेशंट खूप सिरियस झाला ह्युमन मेटानिमो व्हायरसमुळे आणि त्याला निमोनिया झाला, तर कधी कधी त्याला रिबाव्हायरिन आणि इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन ही महागडी औषधं आपण देऊ शकतो. पण त्यासाठी पेशंटला निमोनिया किंवा ब्रॉन्कायटिस किंवा ब्रॉन्कोलायटिस झालेला पाहिजे आणि पेशंट व्हेंटिलेटरवर असला पाहिजे किंवा ICU मध्ये असला पाहिजे, ज्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे या महागड्या औषधांची पण गरज पेशंटला लागत नाही. मेजॉरिटी लोक कॉमन फ्लूचे जे मेडिसिन्स जनरल प्रॅक्टिशनर्स देतात त्याच मेडिसिननी ह्युमन मेटानिमो व्हायरसचे सुद्धा मेजॉरिटी रुग्ण बरे होतात. शेवटचं की या आजारावर वॅक्सिन आहे का, तर ह्युमन मेटानिमो व्हायरसचा एक भाऊ आहे दुसरा व्हायरस, ज्याला आपण रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणतो. तो पण सिमिलर निमोनिया कॉज करू शकतो, तो पण सर्दी खोकला ताप कॉज करू शकतो. अमेरिकेमध्ये रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरससाठी एक वॅक्सिन उपलब्ध आहे आणि तिकडं ते 65 वर्षाच्या वर सगळ्या लोकांना रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरसचं वॅक्सिन घ्या असं त्यांचे आदेश आहे. भारतामध्ये अजूनपर्यंत ते वॅक्सिन आलेलं नाही, पण ते आलं तर आपण आपल्यासुद्धा वयोवर्ष 65च्या वर लोकांना ते वॅक्सिन देऊ शकतो आणि त्या वॅक्सिनचं थोडं क्रॉस प्रोटेक्शन ह्युमन मेटानिमो व्हायरस विरुद्ध आहे. आता सध्या जगभर अशी पहल चालू आहे की एक वॅक्सिन बनवायचं जे दोन्ही रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आणि ह्युमन मेटानिमो व्हायरस बद्दल कारगर असेल, कारण की दोन्ही व्हायरस हे भाऊ बहीण आहेत, त्याच्यामुळे एकच वॅक्सिन दोघांसाठी लागू पडू शकेल असा रिसर्च चालू आहे. पण जोपर्यंत तो रिसर्च येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच म्हणावं लागेल की ह्युमन मेटानिमो व्हायरस बद्दल कुठलंही वॅक्सिन नाही आणि कुठलीही ठोस ट्रीटमेंट नाही. पण परत मी शेवटी सांगतो की हा आजार व्हायरल आजार जरी असला तरी फक्त 1% कमी लोकांना सिरियसली आजार पाडू शकतो. 1% कमी लोकांना तो ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युलायटिस किंवा निमोनिया कॉज करू शकतो. 99% लोकांमध्ये फक्त सर्दी खोकला ताप, अंगदुखी किंवा घसादुखी असेच सिम्पटम्स दिसणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला असे काही सिम्पटम दिसले, कारण की हा जो सीझन आहे जॅन फेब मार्च याच्यामध्येच ह्युमन मेटानिमो व्हायरसचे रुग्ण वाढतात असं शास्त्र सांगतं. त्यामुळे तुम्हाला जर सर्दी खोकला ताप झाला तर लोकल जनरल प्रॅक्टिशनर किंवा लोकल MD मेडिसिन माणसाला भेटा, तो टेस्ट करेल. काही टेस्ट अवेलेबल आहेत ज्याच्याने आपण ह्युमन मेटानिमो व्हायरसचं डायग्नोसिस करू शकतो. ते ट्रीटमेंट व्यवस्थित दिली तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स व्हायचा चान्स खूपच कमी आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दम लागला, खूप खोकला जाणवला, ऑक्सिजनचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये कमी आहे असं वाटलं तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा, कारण की ट्रीटमेंट करून आपण ते पण व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका.
या व्हायरसमुळे कुठेही पॅन्डेमिक भारतात येईल असं सुतराम शक्यता मला वाटत नाही. कुठेही लॉकडाऊन लागणार नाही किंवा कुठेही हॉस्पिटल बेड्स किंवा ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. आपण मिळून ह्या सगळ्या ज्ञानामुळे या आजाराविरुद्ध त्याचा आपण अटकाव करू शकतो. धन्यवाद.